नमस्कार मुलांनो, MKS गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुद्द्यांवरून गोष्ट लिहिणे हा लेखनाचा प्रकार शिकणार आहोत. मुद्दे म्हणजे काय तर पॉईंट्स आणि गोष्ट म्हणजे स्टोरी. सो यू नीड टू राईट अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. तर हा जो लेखनाचा प्रकार आहे तो सोपा आहे. द रिझन इज दॅट पॉईंट्स दिलेले असतात. यू हॅव टू मेक a sentence with the help of given point. Each single point you have to consider and then you have to write simple sentences. तर यामध्ये काय असतं, तुम्हाला हेल्प मिळते. यू आर गेटिंग हेल्प बिकॉज पॉईंट्स आर देअर. पण हे निबंध रायटिंग करत असताना, हे लिखाण करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करायला पाहिजे. आय फील दॅट देर आर सम इम्पॉर्टंट थिंग्स दॅट यू नीड टू फॉलो वाईल डुईंग दिस स्टोरी रायटिंग. आता ह्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्टोरी राईट करताना लक्षात घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा सर्व मुद्दे वाचा. मीन्स रीड ऑल द गिवन पॉईंट्स. ओके, सपोज one unknown story is there, you are not knowing about that story, then in this case also this step will help you a lot. Okay, when you read the points, you can prepare a story in your mind. Okay, so this is our second point. मनातल्या मनात त्याची गोष्ट तयार करा. Prepared a story by reading all the points in your mind. Prepared a story. प्रत्येक मुद्दा घेऊन त्याची छोटी वाक्य तयार करा. मीन्स टेक अ सिंगल पॉईंट अँड ट्राय टू मेक स्मॉल सेंटेन्सेस आउट ऑफ इट. ओके, कॉन्सन्ट्रेट ऑन ईच पॉईंट अँड ट्राय टू मेक स्मॉल सेंटेन्सेस. मध्ये छोटे शब्द विशेषणे घालून वाक्ये आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय तर इन बिटवीन यू कॅन ॲड words or adjectives. Okay, small words, adjectives, so that you can make sentences attractive. ओके, जसं आपण एखादी स्टोरी वाचत असताना आपल्याला ती छान वाटते. ती कशामुळे वाटते तर त्याच्यातील विशेषणांमुळे किंवा वेगवेगळ्या शब्दांमुळे. सो ट्राय टू ॲड स्मॉल वर्ड्स अँड ॲडजेक्टिव्स इन बिटवीन द सेंटेन्सेस. नेक्स्ट पॉईंट काय तर त्या कथेमधून काय सूचित करावयाचे आहे ते लिहा. So after doing this, you can indicate or you can write what this story is indicating, or what is the content of the story, or what this story wants to suggest you. That means moral, म्हणजेच तात्पर्य. So what is the moral of the story, what that story is, which message that story is giving to you, that you can write in the next point or in the last of that story. ओके, आणि नेक्स्ट पॉईंट काय तर योग्य ते शीर्षक द्या. शीर्षक म्हणजे टायटल. गिव अ प्रॉपर टायटल टू द स्टोरी. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स. एनी स्टोरी यू कॅन राईट विथ द हेल्प ऑफ दीज पॉईंट्स. ओके, सो फर्स्ट पॉईंट, सर्व मुद्दे वाचा. रीड ऑल द पॉईंट्स. मनातल्या मनात त्याची गोष्ट तयार करा. प्रिपेअर्ड अ स्टोरी इन युअर माइंड. प्रत्येक मुद्दा घेऊन त्याची छोटी वाक्ये तयार करा. टेक अ सिंगल पॉईंट और कॉन्सन्ट्रेट ऑन सिंगल पॉईंट अँड मेक स्मॉल सेंटेन्सेस. मध्ये छोटे शब्द विशेषणे घालून वाक्ये आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू मेक सेंटेन्सेस अट्रॅक्टिव्ह बाय ॲडिंग स्मॉल वर्ड्स ऑर ॲडजेक्टिव्ह. त्या कथेमधून काय सूचित करावयाचे आहे ते लिहा. सो फायनली यू कॅन टेल द मोरल ऑर द मेसेज गिवन इन द स्टोरी. आणि योग्य ते शीर्षक द्या. गिव अ प्रॉपर टायटल टू द स्टोरी. सो असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही स्टोरी छान लिहू शकता. आता आपण एक स्टोरी रायटिंगचं म्हणजेच मुद्द्यावरून गोष्ट लिहिण्याचं एक उदाहरण पाहणार आहोत. तर मी जसं तुम्हाला पॉईंट्स दिलेत तसं पहिली गोष्ट काय आहे तर सगळे पॉईंट्स वाचायला पाहिजेत. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ स्टोरी. कोल्हा व कर्कोच्या मैत्री. कोल्ह्याने कर्कोच्याला जेवायला बोलवणे. उथळ थाळीत खीर देणे. कर्कोच्याला खीर खाता न येणे. कर्कोच्या उपाशी. कर्कोच्याने कोल्ह्याला जेवायला बोलावणे. सुरईत खीर देणे. कोल्हा उपाशी. तात्पर्य. आता तुम्हाला ही स्टोरी
मी पॉईंट्स वाचलेत, मुद्दे वाचलेत. नाव यू नीड टू अंडरस्टँड what is there inside the story. So if you understand the points then you will understand the story. तर कोल्हा व करकोचा, करकोचा म्हणजे स्टोर्क, कोल्हा म्हणजे फॉक्स, मैत्री म्हणजे फ्रेंडशिप. सो देर इज अ फ्रेंडशिप बिटवीन फॉक्स अँड स्टोर्क. कोल्ह्याने करकोचाला जेवायला बोलवणे. सो फॉक्स इन्व्हायटेड स्टोर्क फॉर द डिनर और लंच, एनिथिंग, वी विल से डिनर. उथळ थाळीत खीर देणे. उथळ म्हणजे फ्लॅट, थाळी म्हणजे डिश. खीर इज अ टाईप ऑफ डेझर्ट मेड अप ऑफ मिल्क. ओके, सो उथळ थाळीत खीर देणे. सो ही हॅज सर्वड डेझर्ट इन अ फ्लॅट डिश. करकोचाला खीर खाता न येणे. आता करकोचा म्हणजे स्टोर्क. स्टोर्कची चोच कशी असते? लांब असते. ही करकोचा मीन्स करकोचाची चोच असते लांब, त्यामुळे तो उथळ थाळीत म्हणजे फ्लॅट डिशमध्ये खीर खाऊ शकत नाही. सो ही कुडंट ईट डेझर्ट बिकॉज ऑफ हिज लॉंग बीक. करकोचा उपाशी. स्टोर्क स्टेड हंग्री. करकोचाने कोल्ह्याला जेवायला बोलवणे. सो स्टोर्क इन्व्हायटेड फॉक्स फॉर द डिनर. सुरईत खीर देणे. नाव सुरई इज अ नॅरो माउथ लॉंग नेक वेसल. ओके, सो सुरई म्हणजे काय, तर त्याचं माउथ खूप नॅरो असतं आणि लॉंग नेक असते त्याला. सो ती करकोचा त्याच्यामध्ये खाऊ शकतो कारण दॅट स्टोर्क हॅज लॉंग बीक. सो स्टोर्क कॅन ईट डेझर्ट इन द सुरई बट फॉक्स कॅनॉट. कोल्हा उपाशी. आता फॉक्स काय झाला? उपाशी राहिला. उपाशी मीन्स स्टेड हंग्री. तात्पर्य, मोरल, म्हणजे तुम्हाला ह्या पॉईंट्सवरून काय समजतंय? तर कोल्हा आणि करकोचाची मैत्री होती. कोल्ह्याने करकोचाला जेवायला बोलवले, त्याला उथळ थाळीमध्ये खीर दिली म्हणजे फ्लॅट डिशमध्ये डेझर्ट दिलं, पण कोल्ह्याला ते काय खाता आलं, करकोचाला काय खाता आलं नाही कारण त्याची चोच लांब होती. करकोचा मीन्स स्टोर्क हॅज अ लॉंग बीक, सो ही कुडंट ईट द डेझर्ट. नाव आफ्टर सम टाइम्स और आफ्टर सम डेज करकोचा फॉक्स इन्व्हायटेड स्टोर्क फॉर द डिनर. नाव व्हॉट ही डीड? करकोचाने कोल्ह्याला जेवायला बोलवलं, सुरईत खीर दिली. ही सर्व्ड द डेझर्ट इन द लॉंग नेक नॅरो माउथ वेसल. कोल्हा उपाशी. नाव दिस टाईम फॉक्स स्टेड हंग्री. मोरल ऑफ द स्टोरी. आता स्टोरी कशी लिहायची, ओके, ते आपण पाहूया. नाव यू नीड टू लिटल बिट इलॅबोरेट द स्टोरी. आता तुम्हाला स्टोरी कळलेली आहे कोल्हा आणि करकोचा. आता डायरेक्ट आपण स्टोरी लिहितो का? नाही. वी ॲड सम पॉईंट्स. वेन यू आर रीडिंग अ स्टोरी देर इज समथिंग means directly you don't jump on the conclusion or directly moral is not given, some background is given. Okay, just like that we will also create a background. एका जंगलात एक कोल्हा राहत होता. means there was a fox living in a jungle or forest. त्या जंगलात एक छोटा तलाव होता. there is a pond or lake in that jungle or forest. त्यात एक करकोचा राहत होता. वन स्टोर्क वॉज लिव्हिंग देअर. कोल्ह्याची व करकोचाची घट्ट मैत्री होती. देर इज अ स्ट्रॉंग, घट्ट म्हणजे स्ट्रॉंग, स्ट्रॉंग फ्रेंडशिप. देर इज अ स्ट्रॉंग फ्रेंडशिप बिटवीन फॉक्स अँड द स्टोर्क. कोल्हा तसा धूर्त होता. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे फॉक्स कसा असतो. फॉक्स इज नोन फॉर इज क्लेवरनेस. ओके, सो ही always trick other animals. Okay, that type of story we have already heard. So you can add this word dhurt. So कोल्हा तसा धूर्त होता. धूर्त म्हणजे क्लेवर. sometimes it is used as a cunning. Okay, this dhurt word is used for the cunning, as a cunning. Okay, so कोल्हा तसा धूर्त होता. So fox was very clever आणि करकोचा मात्र साधा सरळ होता. stork was very straightforward. ओके, साधा सरळ मीन्स स्ट्रेट फॉरवर्ड. आता दिस इज द बॅकग्राऊंड वी हॅव क्रिएटेड. नाव वी विल गो टू द नेक्स्ट पॉईंट. जो पहिला पॉईंट होता तो आपण असा इलॅबोरेट केला. फर्स्ट पॉईंट म्हणजे पहिला मुद्दा होता. वी इलॅबोरेटेड लाईक दिस. ओके, नाव सेकंड पॉईंट. एक दिवस कोल्ह्याने करकोचाला आपल्या घरी जेवायला बोलवले. वन डे फॉक्स इन्व्हायटेड स्टोर्क फॉर द डिनर. ओके, टू हिज होम. आपल्या प्रिय मित्राने जेवायला बोलावल्यामुळे करकोचा खूप खुश झाला. सो
Stork was very happy as his beloved friend invited him for the dinner. Okay, प्रिय मित्राने means beloved friend. Stork was very happy. Obviously, you will also happy if someone, if your that close friend, if he is inviting you for dinner or lunch, you will be also happy. Just like that, करकोचा सुद्धा खूप खुश झाला. तो अगदी वेळेत जेवायला गेला. He reached in time for the dinner. अगदी वेळेत मीन्स in time. धूर्त कोल्ह्याने मुद्दाम म्हणून करकोच्याला उथळ थाळीत खीर खायला दिली. सो नाव द क्लेवर फॉक्स इंटेन्शनली, मुद्दाम म्हणजे काय तर इंटेन्शनली गेव हिम डेझर्ट इन अ फ्लॅट डिश. ओके, लांब चोचीमुळे अर्थातच करकोचा खीर खाऊ शकला नाही. लांब चोची मीन्स लॉंग बीक. ड्यू टू लॉंग बीक ऑब्वियसली स्टोर्क कुडंट ईट दिस डेझर्ट. खीर म्हणजे डेझर्ट. इट्स अ टाईप ऑफ डेझर्ट. ओके, इट इज मेड अप ऑफ मिल्क. त्याला खूप वाईट वाटले व तो उपाशी घरी परतला. ही फेल्ट व्हेरी बॅड, व्हेरी सॅड, बिकॉज दॅट वॉज अ इन्सल्ट फॉर हिम अँड ही वॉज नॉट एक्सपेक्टेड दॅट हिज फ्रेंड विल डू लाईक दिस. ओके, सो त्याला खूप वाईट वाटले. ही फेल्ट व्हेरी बॅड व तो उपाशी घरी गेला. ही रिटर्न होम. ही स्टेड हंग्री अँड रिटर्न होम. तो उपाशी घरी परतला. उपाशी मीन्स ही स्टेड हंग्री. त्याने कोल्ह्याला धडा शिकवायचे ठरवले. नाव ही फेल्ट व्हेरी बॅड अँड ही डिसाइडेड टू टीच अ लेसन टू द फॉक्स. सी, आपण आता जे 2-3 पॉईंट्स आहेत ते इलॅबोरेट केलेले आहेत की कोल्ह्याने करकोच्याला घरी बोलवले, उथळ थाळीत खीर दिली, त्याच्यानंतर करकोच्याला खाता आली नाही आणि तो उपाशी राहिला. मग हे जे 4 पॉईंट्स आहेत, दिस 4 पॉईंट्स वी हॅव इलॅबोरेटेड इन द सेकंड पॅराग्राफ. ओके, हाऊ वी हॅव इलॅबोरेटेड बाय युझिंग अवर इमॅजिनेशन. आपली जी कल्पनाशक्ती आहे ती वापरून आपण ही स्टोरी थोडीशी मोठी केलेली आहे. ओके, पण त्याच्यामुळे काय होतं, इंटरेस्ट क्रिएट होतो. यू आर क्रिएटिंग अ इंटरेस्ट इन द स्टोरी. यू आर ॲडिंग समथिंग. ओके, जस्ट लाईक वेन यू आर प्रिपेरिंग अ डिश, यू आर ॲडिंग स्पायसेस, सॉल्ट, coriander, okay, to make it attractive. Just like that, while writing also you need to add some flavors in the form of words, adjectives, etc. समजते तुम्हाला? जसं आपण डिश बनवताना वेगवेगळे पदार्थ टाकतो तसंच लिखाणाचं आहे. लिखाण करताना सुद्धा तुम्हाला वेगवेगळे शब्द, विशेषणे ज्या योगे तुम्ही तुमची स्टोरी खूप सुंदर बनवू शकता. ओके, तसे तुम्हाला ॲड करावे लागणार. आता हा आपला इथपर्यंतची स्टोरी झाली. आपण पुढे पाहूया. काही दिवसांनी करकोच्याने कोल्ह्याला आपल्या घरी जेवायला बोलवले. मीन्स आफ्टर सम डेज स्टोर्क इन्व्हायटेड फॉक्स फॉर द डिनर. ओके, जेव्हा कोल्हा घरी जेवायला आला तेव्हा करकोच्याने त्याला सुरईमध्ये खीर खायला दिली. नाव दिस स्टोर्क वॉन्टेड टू टीच हिम अ लेसन. दॅट्स वाय व्हॉट ही डीड, ही वॉज नोईंग दॅट फॉक्स कॅनॉट ईट dessert in a long neck narrow mouth vessel, that is in Marathi it is called as सुरई. ओके, असं उभं भांडं असतं ज्याचं तोंड खूप छोटं असतं, निमुळतं असतं. ओके, सो असं भांडं त्याला खीर खायला दिलं. आता ही वॉज नोईंग दॅट फॉक्स कॅनॉट ईट डेझर्ट इन दिस टाईप ऑफ वेसल, बट ही डीड इंटेन्शनली बिकॉज ही वॉन्टेड टू टीच हिम अ लेसन. सुरईचे तोंड निमुळते असल्यामुळे कोल्ह्याला खीर खाता आली नाही. सो बिकॉज ऑफ द नॅरो माउथ ऑफ द वेसल, निमुळते मीन्स नॅरो. ओके, तोंड म्हणजे माउथ. सो बिकॉज ऑफ द नॅरो माउथ ऑफ द सुरई वेसल, फॉक्स कुडंट ईट डेझर्ट. करकोच्याने मात्र सर्व खीर संपवली. स्टोर्क हॅज फिनिश्ड ऑल हिज डेझर्ट. कोल्ह्याची फजिती झालेली पाहून त्याला मनोमन आनंद झाला. आता फजिती होणे म्हणजे एम्बेरेस. ओके, कोल्ह्याला काय झालं, ही गॉट एम्बेरेस बिकॉज ही वॉज नोईंग दॅट वॉट ही डीड फॉर विथ द स्टॉर्क. सो ही गॉट एम्बेरेस्ड. आणि त्याला पाहून वेन स्टॉर्क सी दॅट फॉक्स गॉट एम्बेरेस्ड, ही गॉट व्हेरी व्हेरी हॅपी इन हिज माइंड. मनोमन मीन्स इन हिज माइंड. इन हिज माइंड ही गॉट व्हेरी हॅपी. तर
अशी ही स्टोरी आपण लिहिलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा छान लिहू शकता जर तुम्ही थोडे तुमचं डोक्यामध्ये जी कल्पनाशक्ती आहे त्याचा वापर केला तर तुम्ही कुठलीही स्टोरी ही खूप सुंदर बनवू शकता. तर आता ही स्टोरी लिहून झाली आहे, पण व्हॉट इज द मोरल ऑफ द स्टोरी? मोरल तुम्ही काहीही लिहू शकता जे तुम्हाला वाटतंय की आपण मैत्रीमध्ये असं वागायचं नाही. ओके, नो वन शुड बिहेव लाईक दिस इन द फ्रेंडशिप. यू आर लुझिंग युअर ट्रस्ट इन फ्रेंडशिप. तर आपण ह्या स्टोरीला एक शीर्षक देऊया, जशास तसे. जशास तसे मीन्स टीट फॉर टॅट. ओके, इथे जसा कोल्हा वागला, हाऊ फॉक्स बिहेव इन अ सिमिलर वे, करकोचा ऑल्सो मीन्स, करकोचा मीन्स स्टोर्क ऑल्सो बिहेव इन द सेम मॅनर. तर ह्याला आपण नाव दिले जशास तसे, टीट फॉर टॅट. किंवा आपण दुसऱ्याबरोबर जसे वागतो तसेच लोक आपल्याशी वागतात. सो हाऊ यू बिहेव विथ द पीपल, पीपल विल बिहेव इन अ सिमिलर वे विथ यू. ओके, तर असं ह्या स्टोरीचं तात्पर्य म्हणजे मोरल आहे. तुम्हाला ही स्टोरी आणि आमचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. MKS गुरुकुलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.